या ठिकाणी आपण आज NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सोनाली पांडुरंग पाटील उर्फ सोनाली बाबासाहेब पाटील ज्यांनी शिवछत्रपती अवॉर्ड जो ट्रायथलॉन या विभागामधून घेतलेला आहे आणि त्यांचा सत्कार हा महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते आणि डिगीकर यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर सन्माननीय माजी आयुक्त फाकट यांच्याही उपस्थितीत हा होत आहे आणि त्यांचा हा पुरस्कार जो झालेला जी ट्रॉफी आहे शिवछत्रपती ती ट्रॉफी आपल्याला दिसते आणि आज आपण त्यांच्या वडिलांशी बोलतोय जे या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय सोनाली बाबासाहेब पाटील मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोय। या 2002 ते 2003 ह्या कालावधीमध्ये ट्रायथलॉन या विभागामध्ये मॅडमचं छत्रपती अवॉर्ड पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा ट्रायथलॉन आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं हे पुरस्कार मिळालेला आहे ह्या क्रीडा प्रकारामध्ये। आणि पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी जी ओळखली जाते त्याच्या क्रीडा नगरीमध्ये रूपांतरित होण्यासाठी मॅडमचं भव्य असं योगदान या ठिकाणी आहे। या ठिकाणी मॅडमशी आपण संवाद साधतोय। नमस्कार मॅडम। नमस्कार। तर मॅडम तुमचा जो ट्रायथलॉन हा क्रीडा प्रकारामध्ये 2002 ला छत्रपती पुरस्कार मिळाला, तर त्या पुरस्काराच्या आठवणी काय सांगाल मॅडम? पहिल्या म्हणजे कोणाच्या हस्ते मिळाला आणि किती साल, म्हणजे कोण होतं त्यावेळेला? ट्रायथलॉन या खेळासाठी मला सन 2002-03 साली महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार मिळाला अर्थातच खूप आनंद झाला। आणि मी ज्या संस्थेमध्ये शिकत होते म्हणजे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या संकुलात असताना तिथे आम्हाला दरवर्षी म्हणजे साधारण 1-2 वर्ष तरी हा पुरस्कार वितरण सोहळा पाहायला नेत होते। तर मलाही तेव्हाच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी मी अशी इच्छा मनी बाळगली होती की असाच पुरस्कार आपल्यालाही मिळावा किंवा आपण या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे। तर तशी इच्छा मनात ठेवून मी सराव केला किंवा कार्यरत होते आणि जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा खूप आनंद झाला। म्हणजे निश्चितच मॅडम तुमचं जे लहानपणी स्विमिंग या क्षेत्रामध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्रशिक्षण दिलं, तर त्या आठवणी काय सांगाल? लहानपणी म्हणजे अगदी वयाच्या 2-3 वर्षापासून आम्हाला वडिलांनी पोहायला शिकवले। मी माझ्या बहिणी आहेत दोघी। लहानपणापासूनच म्हणजे अगदी शनिवार रविवार पण शाळेला सुट्टी असायची, पण आम्ही मात्र इतर मैत्रिणी पूर्वीच्या काळी बघा साधारण संध्याकाळचे मराठी सिनेमा लागायचे टीव्हीवर, मग आम्हाला इतकं वाईट वाटायचं की बाकीच्या मैत्रिणी सिनेमा बघतायत आणि आपल्याला सराव करावा लागतोय, पण तेव्हा लहान असल्यामुळे कळत नव्हतं, तर त्याची किंमत आज कळते। म्हणजे तर वडिलांनी अगदी लहानपणापासून आम्हाला सक्तीने पोहायला शिकवलं। मग ते शिकवल्यामुळेच त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आणि त्या बेसवरच माझी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात निवड झाली आणि 1996 साली मी तिथे माझी निवड झाली। 96 साली मी तिथे दाखल झाले। मॅडम तुम्ही जो क्रीडा प्रकार निवडला ट्रायथलॉन, खरं तर तुमचा बेसिक गेम स्विमिंग असताना ट्रायथलॉनची निवड कशी झाली? बेसिक गेम स्विमिंग असल्यामुळेच खरं तर मी या खेळाची निवड केली, कारण ट्रायथलॉन या खेळामध्ये सुरुवातीला तुम्हाला पोहणे, त्यानंतर सायकलिंग आणि त्यानंतर रनिंग असे 3 क्रीडा प्रकार एकत्र असतात। तर पोहणे हा प्रकार 1.5 किलोमीटर म्हणजे साधारण 1.5 किलोमीटर पोहणे, त्यानंतर 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग असा हा पूर्ण 3 तासाचा इव्हेंट असतो। क्वालिफाईंग टाइम 3 तास असतं। तर पोहणे याच्यामध्ये मी ऑलरेडी नॅशनल खेळलेले होते, अगदी चांगली स्विमर होते, त्याचा मला फायदा होईल अशा दृष्टीने मी या खेळाची निवड केली। मॅडम सर्वसामान्य लोकांना ह्या ट्रायथलॉन संदर्भात विशेष माहिती नाही, तर त्या संदर्भात काय सांगाल? कशी त्याची रचना आहे आणि कसं त्याचं ऍक्टिव्ह म्हणजे गेम पुढे जात असतो? गेम सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे या खेळासाठी खूप स्टॅमिना लागतो। 3 तास जे मी म्हटले, तर पोहण्यामध्ये पण साधारण प्रत्येक खेळामध्ये पोहणे, धावणे, आपण म्हणतो शॉर्ट डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स। शॉर्ट डिस्टन्स म्हणजे पोहण्यामध्ये साधारण 50-100 मीटर आणि रनिंग मध्ये पण 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे असे
शॉर्ट डिस्टन्स म्हणतात, पण हा क्रीडा प्रकार लॉंग डिस्टन्स असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये स्टॅमिनाची भरपूर गरज आहे. तर पोहणे इथेही अंतर जास्त आहे, 1.5 किलोमीटर, त्यानंतर 40 किलोमीटर सायकलिंग, परत 10 किलोमीटर रनिंग. तर हा असा क्रीडा प्रकार असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं याला स्टॅमिनाची खूप गरज आहे. आणि या खेळाची सगळी तयारी मी बालेवाडीला होते, तिथे आम्हाला प्रशिक्षित शिक्षक होते, त्या सर्वांनी व्यवस्थित आमची तयारी करून घेतली. पोहण्यासाठी पाणीग्रही सर म्हणून होते, त्यांच्याकडे मी सराव करायचे. त्यानंतर सायकलिंगसाठी कमलाकर झेंडे सर, त्यानंतर धावणे क्रीडा प्रकारासाठी गुजराती सर म्हणून होते आमचे. ते लॉंग डिस्टन्ससाठी अधूनमधून ते आम्हाला सांगायचे, सूचना करायचे, मग अधूनमधून टिप्स द्यायचे. त्यामुळे हळूहळू प्रगती झाली. मॅडम, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे जो इव्हेंट, जो ट्रायथलॉन, त्याबद्दल म्हणजे टोटल इव्हेंट हा कंटिन्युअस त्याचा टायमिंग असतो आणि जे कपडे चेंज करणं, शूज चेंज करणं, त्याच्यानंतर सायकल घेणं किंवा सायकल सोडणं हा प्रकार, तर ह्याविषयी काय सांगायचं? इथेही तुम्हाला तुमची जी चपळता म्हणतात, चपळता, की पोहून तुम्ही बाहेर आले की पटकन तुमचा सायकलिंगचा युनिफॉर्म चढवणे, सायकलिंग शूज घालणे, तो वेळही टोटल टायमिंग मध्ये धरला जातो. तर ते वेळेला खूप कमी वेळेत तुमचं हे काम झालं पाहिजे. मग आम्ही अशाही प्रकारे तयारी करायचो, म्हणजे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही फक्त स्पर्धेलाच अशी प्रॅक्टिस नाही करायचो, तर रोजच्या प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही पोहून पोहण्याचा सराव झाला की बाहेर यायचं, बाहेर सायकल तयार ठेवली असायची, बाहेर यायचं, पटकन चेंज करून शूज घालायचे आणि 1 किलोमीटर, फक्त 1 किलोमीटर का होईना सायकल चालवायची, की जेणेकरून आपल्याला चेंजिंगचा पण जो टायमिंग असतो तिथे सवय झाली पाहिजे, तिथे सराव झाला पाहिजे. कारण सुरुवातीला अडखळणे, पडणे हे प्रकार होतात. तर असे प्रकार न होण्यासाठी आम्ही ह्याचाही सराव करायचो. थोडंसं 500 मीटर सायकल चालवायची, परत सायकल ठेवायची, त्यानंतर रनिंगचे शूज घालायचे. म्हणजे स्पर्धेच्या 2 दिवस आधी आमचा हाच सराव असायचा की आपण चेंजिंग पिरियडमध्ये जास्त वेळ गेला नाही पाहिजे आपला, त्यासाठी आम्ही खास ती फक्त प्रॅक्टिस करायचो. मॅडम, तुमच्या ज्या नॅशनल गेम्सला पण तुमचा सहभाग होता, तर त्या आठवणी संदर्भात काय सांगाल? कोणकोणते नॅशनल गेम्स मध्ये सहभाग घेतला? मी मणिपूर 1998 साली मणिपूर येथे झाल्या होत्या, इम्फाळ मणिपूरला. त्यानंतर पंजाब येथे पण नॅशनल गेम मध्ये मी सहभाग घेतला आहे. आणि त्यानंतरची केरळ इथे झाल्या होत्या. केरळच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा हे ट्रायथलॉन हा जो गेम आहे तिथे फक्त म्हणजे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग हा क्रीडा प्रकार घेतो असं नाहीये, तर सी स्विमिंग म्हणजे समुद्रात पोहणे, साधारण व्ही आकाराचा असा रूट असतो. त्या रूटमध्ये आज समुद्रात एक बोट उभी केलेली असते साधारणपणे. तर आपण सुरुवात केल्यानंतर पोहत जाऊन त्या बोटीला टर्न घेऊन परत काठावर यायचं असतं. तर ह्या नॅशनल गेम्स ज्या असतात, मणिपूरच्या नॅशनल गेमला पण साधारण तिथे एक तळ होतं, म्हणजे तिथे समुद्र नसल्यामुळे त्यांनी एक तळ असं तयार केलं होतं, त्यात होतं आमचा पोहणे प्रकार झालेला. तर समुद्रात पोहणं म्हणजे माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. मग तरी आदल्या दिवशी आम्ही करून घेतलं होतं सराव 1-2दा, पण तरी आणि बऱ्याचदा आमच्या नॅशनल ज्या असायच्या त्या चेन्नईला म्हणजे तिथे समुद्र किनारा आहे आणि सी स्विमिंगच खास घेतलं जायचं तिथे. तर समुद्रात पोहण्याची सवय नव्हती किंवा त्यामुळे थोडी भीती वाटायची, पण ते सवय झाली, म्हणजे एवढं काही नाही वाटलं नंतर. मॅडम, तुमच्या ज्या फेडरेशनच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये सुवर्ण पदक पण तुम्ही मिळवलं आणि त्याचा उपयोग तुम्हाला छत्रपतीचे जे मानांकन वाढण्यामध्ये पण झाला, तर त्या स्पर्धांच्या अनुभवासंदर्भात काय सांगाल? स्पर्धांच्या अनुभवासंदर्भात म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा ज्युनियरमध्ये आम्ही खेळत होतो, ज्युनियर गटात खेळत असताना तेव्हाही आमचे प्रशिक्षक होते कमलाकर झेंडे. ते आम्हाला सिनियरच्या नॅशनलमध्ये पण किंवा सिनियरचा जे इव्हेंट आहे त्यामध्ये पण सहभाग घ्यायला लावायचे, की जेणेकरून भले तुमचा नंबर नाही आला, भले तुम्ही 3 तासात क्वालिफाईड टाइम नाही देऊ शकले, पण तुम्हाला एक अनुभव, तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी म्हणून सुरुवातीपासूनच ते आम्हाला सिनियरमध्ये सहभाग करून घेत होते. मग जसं खरोखर जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी सिनियर विभागात भाग घेतला तेव्हा एवढं नाही काही वाटलं. आणि तेव्हा चुरशीचं म्हणजे आम्हाला मणिपूरच्या ज्या मुली असायच्या त्या आम्हाला स्पर्धक होत्या, मणिपूर आणि तिथल्या स्थानिक चेन्नईच्या पण मुली असायच्या. पण मी जसं सांगितलं पोहणे प्रकारातच मी लीड घ्यायचे आणि त्यामुळे मग पुढे मला त्याचा फायदा व्हायचा. सायकलिंगमध्ये, रनिंगमध्ये मी तो नंबर टिकवून ठेवायचे आणि अशा प्रकारे मला फायदा व्हायचा.
मॅडम, तुम्ही आज पिंपरी चिंचवडला क्रीडा शिक्षिका पण आहात, हो. तर तुमचं आत्ताच ते योगदान किंवा आताची जी ऍक्टिव्हिटी काय आहे क्रीडा क्षेत्राशी संबंधित? क्रीडा क्षेत्राशी सध्या मागे मी 2004-05 साली एक मानधनावर काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड नगरपालिकेत क्रीडा मार्गदर्शक म्हणून. तेव्हा फक्त पोहणे, सकाळी मुली संध्याकाळी मुले अशा प्रकारे मी ट्रेनिंग देत होते. आता ही माझी तशी इच्छा आहे, थोड्या दिवसात मी सुरू करणार आहे. आणि आताच सध्या तुमचं क्रीडा शिक्षिका म्हणून तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम मी करता. सध्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव या ठिकाणी क्रीडा शिक्षिका या पदावर काम करते. तिथे क्रीडा शिक्षिका असल्यामुळे सगळे खेळ शिकवणे हे सध्या काम चालू आहे. निश्चित. या मॅडम, तुमच्या ह्या ट्रायथलॉन ह्या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती पुरस्कार मिळाला आणि ही औद्योगिक नगरी, क्रीडा नगरीमध्ये प्रगती करण्याची प्रक्रिया ह्या तुमच्या माध्यमातून घडलेली आहे. आणि स्त्रियांना कमी क्रीडा पुरस्कार मिळालेत, त्यापैकी छत्रपती पुरस्कार कमी मिळालेत आणि पिंपरी चिंचवडला अजूनही कमी मिळालेत. तर हे तुमचं योगदान निश्चितच अत्यंत स्मरणीय आहे आणि त्याबद्दल तुम्ही आज NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला तुम्ही मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.